रामकृष्ण हरी फिरता ज्ञानेश्वरी पारायण सोहळा जिंतूर तालुका आणि जिंतूर तालुक्यातील हे मला वाटतं 19वं गाव आहे बघा. कुंभेफळ अतिशय छोटं गाव आहे आणि आता पालखीचं प्रस्थान या गावातून होत आहे. गावातील महिला ओवाळण्याकरता आलेल्या आहेत आणि गाव जरी लहान असेल, गाव आपल्याला छोटं दिसतं, पण गाव मनाने फार मोठा आहे. वास्तविक पाहता आता 2 दिवस झाले पाणी चालू होता, पण तरी पण गावकरी सर्व माऊलीला पालखीला वाट लावण्यासाठी तत्पर आहेत. मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी ओवाळण्यासाठी पूजासाठी महिला पण आलेल्या आहेत. ज्ञानोबा तुकाराम. लगेच काही वेळात पालखीचं प्रस्थान मंदिरातून होत आहे आणि आता कोलप्याच्या दिशेने पालखी निघत आहे. बघा, पवित्र असं हनुमंतरायाचं मंदिर आहे आणि हनुमंतरायाच्या मंदिरातून पालखीचं प्रस्थान होत आहे. मोठ्या जड अंतकरणाने पालखी मंदिरातून प्रस्थान करत आहे. बघा, महिला पालखीचं पूजन करत आहेत, आपण बघू शकता. बघा, आमचे माऊली कारघोडे ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांच्या धर्मपत्नी येतात. आमच्या 12 गाव ग्रुपला ज्यांचं वेळोवेळी सहकार्य असतं असे आमचे माऊली. तरी मी म्हणत होतो, माऊली एवढी वेळ कशी काढतात? पण माऊलीला घरी काही बघायची गरज नाही. शेती आणि घर दोन्ही निकट असल्यामुळे माऊलीला वेळ मिळते. आता पूर्णच गावामध्ये पालखीचं प्रस्थान होणार आहे. घराघरावर, प्रत्येकाच्या दारादारावर पालखी येणार आहे. मोठ्या नामघोषाच्या गजरामध्ये आणि पालखीचं प्रस्थान होत आहे. लागलंच काही वेळामध्ये पालखी आता कोलप्याच्या दिशेने प्रस्थान घेईन. आपण बघू शकता, पूर्णच गावाने अशा पायघड्या टाकलेल्या आहेत आणि पालखीच्या स्वागतासाठी मोठ्या जल्लोषामध्ये तयारी झालेली आहे. बघा, जिकडे पाहो तिकडे प्रत्येक गल्लीनं, म्हणजे जी गल्ली तुमच्या दृष्टीसमोर येईल, थोडं सूक्ष्म दृष्टीने निरीक्षण करून बघा. दादा, गावानं पूर्णच असं हे टाकलेलं आहे का? रामकृष्ण हरी. हे छोटस पवित्र असं कुंभेफळ गाव. या पवित्र गावामध्ये आपण पाहू शकता, ही नवीन प्रथा आमच्या महिला माता भगिनीने चालू केलेली आहे. आता माऊलीची पालखी जात आहे आणि माऊलीची पालखी घेणारे जे भाविक येतात यांच्या पायाला काही टोचू नये म्हणून यांनी ह्या नव्या कोऱ्या साड्या या ठिकाणी आथरलेल्या आहेत आणि हे सर्व माऊलीच्या स्वागतासाठी. छोटस गाव आहेत, आमच्या माता भगिनी कमी प्रमाणात आहेत. आपले या ठिकाणी हिंदूचे 5च घर आहेत, परंतु त्यांची संकल्पना किती भारी आहे पहा. त्यांनी आपल्या घरातील जेवढ्या जे काय साड्या असतील ते संपूर्ण साड्या या ठिकाणी माऊलीची पालखी कोलप्यापर्यंत जाणार आहे त्यापर्यंत सुद्धा या साड्या रस्त्यामध्ये आथरलेल्या आहेत. शिवेपर्यंत साड्या येतात नाही? हा, शिवेपर्यंत साड्या यांनी आथरलेल्या आहेत. खरंच यांना द्यावे एवढे धन्यवाद कमी पडतात. गावांतर टाकल्यात, पण जिथपर्यंत पालखी जाणार आहे, जिथपर्यंत त्या कोलप्या गावाची शिव आहे तिथपर्यंत पायघडे आहेत नाही का? तिथपर्यंत पायघडे भाविक मंडळी आपण पाहू शकता किती आघात या कुंभेफळ गावकऱ्यांचं. दादा, हे कोणाचा वाडा आहे हा? माणिक भाऊ कारघोडे आणि खुशाल भाऊ कारघोडे नाही का? या दोन्ही बंधूचा हा वाडा आहे. बघा, त्यांच्या असणाऱ्या धर्मपत्नी आहेत का? बर, भाऊ आता कुठे गेले? शेताला गेले का? टाळ घेऊन तू नाही का? वा वा, धन्यवाद. रामकृष्ण हरी. बघा दादा, हा कोणाचा वाडा आहे? अशोकराव गडदे. अशोक भाऊ गडदे. आणि त्यांच्या कोण पत्नी आहेत का? हो, त्यांची पत्नी आहे. आणि पलीकडे सुनबाई आहेत का? सुनबाई येतात. वा वा, काय भाग्य असेल बघा, सहकुटुंब पालखीची पूजा करायला मिळते. पण दादा, आम्ही त्याला गुरु म्हणतो, ते गुरु उर्फ गुरु नाही का? वा, धन्यवाद दादा. तुमचं सहकुटुंब सुना आहे, तुम्ही स्वतः आहे, तुमच्या धर्मपत्नी आहेत आणि अलीकडे कोण आहे? भाऊज आहेत का? अलीकडे भाऊज येते. बर, वा 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 वा, काय द्यावे त्याशी व्हावे उत्तराई. आणि पाठीमाग येतोय माग. वा, धन्यवाद. चला बघा, किती छोटे बाळ आहेत, पण आज आनंदामध्ये सहभागी झालेत. बरं, या त्या आनंदाशी जोडा
आणि सांगता गोष्टी लागती गोडा आला चाडा नाही का यालाच म्हणा देव रंगाला रूपाला येतोय. किती छोटे मुलं आहेत पण या आनंदामध्ये सहभागी झालेले आहेत. बघा अथांग असा जनसमुदाय आहे. गाव छोटा आहे पण आज गावामध्ये कुणी पण राहिले नाही. अबाल वृद्ध नर नारी सर्व आलेले. संत पूजा ज्याचे घरी नाही का. वा बघा दादा काय नाव आहे पती पत्नीचं. संतोषराव गडदे आणि त्यांची पत्नी संतोष भाऊ गडदे. हा. खरंच काय पुण्य केलं असल. हा त्यांची धर्मपत्नी नाही का. आज ते असणारे पती पत्नी आपला संसाराचा बोजा संसाराचा भार सांभाळून या ठिकाणी चरण तीर्थ घेत आहेत. पाद पूजन करत आहेत. बघा पायाची पूजा करत आहेत. कारण आपल्या वारकरी संप्रदायामध्ये पायाचीच पूजा केली का जाते. डोळ्याची देवता सूर्य आहे, कानाची देवता दिशा आहे, नाकाची देवता अश्विनी कुमार आहे, पण पायाची देवता कोण आहे खुशाल महाराज. पायाची देवता नारायण आहे. नारायण. पायाची देवता नारायण असल्यामुळे बघा साधू संतांच्या पायाची पूजा आणि अशा प्रकारे केल्या जाते. वा धन्यवाद. किती छोट बाळ आहे महाराज. या बाळाचं नाव काय आहे. या बाळाचं नाव अजिंक्य कारगुडे. वा 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 वा. आता तू कोलकापर्यंत जाणार आहे का. उभारीला ध्वजती ही लोकावरी. बघा माऊली सारखाच अवतार आहे या बाळाचा. गाव जरी